आणि यांचा आकड्यांचं समीकरण काय सांगतो आणि किती निश्चिंत आहात आपण की विजय आपला होईल म्हणून महायुतीचा? महायुतीतर्फे महाराष्ट्रात एकूण 17 ज्या जागा होत आहेत त्याच्यावर फॉर्म भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात चालू आहे. हो. त्याचप्रमाणे आता परभणीला महायुतीतर्फे सईद खान यांचा अर्ज आता एवढ्यात दाखल केला. इथील आकड्याच्या गणिताची आम्हाला चिंता नाहीये. यावेळेला आमचा उमेदवार महायुतीचा उमेदवार हा जो कोणी महाविकास आघाडीतर्फे उभा आहे त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहताय एक भक्कमपणे माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, आमदार आहेत, सर्वांनी एक पण केलेला आहे की यावेळेला परभणीची जागा ही रेकॉर्ड ब्रेक मताने आम्ही निवडून आणू. कारण महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेचे खासदार संजय जाधव म्हणतात की मागच्या वेळेस पुन्हा एकदा ही जागा आम्ही जिंकणार, त्यांनी दावा केला. कोणताही उमेदवार जेव्हा उभा राहतो निवडणुकीला तो जिंकण्याची भाषा जरूर करतो, परंतु एकंदरीत आकड्याचा जर विचार जरी केला, भाजपचे किती जागा आहेत, शिवसेनेच्या किती आहेत, राष्ट्रवादीच्या किती आहेत, याचं जर गणित जरी केलं, प्लस प्लस करत जरी गेलं तरी आमच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा धक्का सुद्धा ते लावू शकत नाही. एवढं त्यांच्यात आणि आमच्यात अंतर आहे. म्हणून आमच्या उमेदवाराला चिंता करायचं काहीच कारण नाही. आता त्यांनी एखादा दावा करणं हे त्याचा आधार काय हे त्यांनाच माहिती. भाजपचे तर सगळे नेते या ठिकाणी आहे, मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर दिसत नाही. महायुतीचे एक महत्वाचा घटक असलेल्या रासपचे डॉक्टर रत्नाकर गुटे दिसत नाही. मग येणाऱ्या दिवसात कसं समन्वय साधणार? माझं दोन्ही नेत्यांशी बोलणं झालेलं आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. काही कामास्तव ते आता इथं पोहोचू शकले नाही. त्याचा अर्थ असा नाही की ते महायुती बरोबर नाहीत. आमच्या मेघनाताई सुद्धा त्यांच्याशी बोललेल्या आहेत, सर्वजण आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे. त्यांनी त्यांची अडचण येण्याची दाखवलेली आहे, परंतु हे सगळं चित्र तुम्हाला उद्या स्पष्ट दिसेल. अंबादास दानवे म्हणाले की दोन्ही शिवसेना एकत्र यावा ही माझी खूप दिवसाची इच्छा आहे, पण तसं होणार नाही. कसं पाहता त्यांच्या? अंबादास दानवे जर असं प्रेसच्या समोर म्हणत असेल तर त्यांनी उद्धव साहेबांना बोललं पाहिजे ना. आम्ही ज्या पद्धतीने मागच्या वेळेस त्यांना सांगितलं होतं, ज्या बरोबर जायचं नाही त्याबरोबर ते गेले होते. परिणाम त्यांना पाहायला मिळालेला आहे. आज उभाटा गटाला काँग्रेस विचारत नाही, शरद पवारांची राष्ट्रवादी विचारत नाही. म्हणून आता कुणाबरोबर जायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे, आमच्या समोर नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्येच राहणार आहोत आणि घट्टपणे आमची महायुती पुढे चालत राहील. वडेट्टीवारांनी महायुतीवर उद्योगपतीच यांना उमेदवार म्हणून टाकतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या वडेट्टीवाराचा चष्म्याचा नंबर बदललेला आहे. कुणाला आता उद्योगपती समजतो, कुणाला काय समजतो हे त्यालाच माहिती. परंतु आमच्याकडे सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी पक्षाचं काम केलेलं त्या सर्वांना उमेदवारी देण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर तुम्ही दावा केला होता, मात्र ती जागा आता भाजपला सुटली. महायुतीमध्ये एकदा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीता वहिनी यांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही. जो निर्णय झाला त्या निर्णयाप्रमाणे आम्ही सर्वजण काम करू. 17 जागा आहेत राज्यभरामध्ये, महायुती किती जिंकल? महायुती 17च्या 17 जागा जिंकली. तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन करून बघा, कोणताही मतदारसंघ घ्या, त्या ठिकाणी महायुतीलाच बहुमत आहे आणि म्हणून आम्हाला एकही जागा आमची मायनस होणार नाही. अशा पद्धतीने लढत होणार आहे आता स्पर्धी जो आहे महाविकास आघाडी. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमच्या पक्षाचे नेते शिंदे साहेब, युवा खासदार आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब, त्यांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळाली. जे माझ्यावर विश्वास ठेवला. अल्पसंख्याक समाजामधून मी, गरीब कुटुंबामधून मी, आज जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केले, तेच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून आज जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब काम करत आहे, सर्व समाजाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. अहो मी सांगतो, समोरच्या माणसाकडे विजन काय, मत कोणत्या रूपानं मागणार. जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना 3 वर्षात मुख्यमंत्री काळामध्ये आता 1.5 वर्ष 4.5 वर्षात एकनाथ शिंदे साहेबांना आणि महायुतीनं जे विकास केला, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या,
आमचे एकनाथ शिंदे साहेब असू द्या, सुमित्रा वहिनी असू द्या, जे पद्धतीत आम्ही विकास केला, जे पद्धतीत नगर विकास खाता साहेबाकडे 4.5 वर्षापासून आहे. आज साहेबांना भरभराट प्रेम परभणी आणि याच्यावर केलेला आहे, हिंगोलीवर केलेला. आज महानगरपालिकेला किती पैसे आले बघा, टेंडर 1600 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला पैसे आले. पाथरी नगरपालिकेला 200 कोटी रुपये आले. जे 50 वर्षात प्रलंबित प्रश्न होते ते सगळे निकाली लावायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आता बी परभणी जिल्ह्याला विकासाकडे न्यायचं असेल 100% इथले मतदारसंघाचे 100% एकनाथ शिंदे साहेबाचे आणि महायुती देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, आमचे परभणीचे पालकमंत्री मेघनाताई असू द्या, जे पद्धतीत मेघनाताई काम करेल, वांगर साहेब आमच्या हिंगोलीमध्ये असू द्या, आमचे मुकुटे साहेब असू द्या, वरपुरकर साहेब असू द्या, सगळेच राष्ट्रवादीचे आमदार आमचे युती काँग्रेस शिवसेनाचे असू द्या, भाजपचे असू द्या, सगळे पद्धतीत चांगला काम करायला. समोरच्या माणसाकडे काय नाही, ते माणसानं परभणी जिल्ह्यासाठी एखादा विकासाचं काही काम केलं का 25 वर्षात त्या उमेदवारांना मला सांगायला पाहिजे. आज मी 10,000 लोकांची शस्त्रक्रिया केली एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांचे आशीर्वाद. तुम्हाला पण माहिती, रोज माझे व्हिडिओ तुम्ही पण पत्रकार बांधू बघत आहे. आज सो खर्चानं मी मुंबईला नेऊन आज विरोधक असं म्हणतात की आम्हाला टक्कर देणारा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी होती, आता आम्हाला प्रतिस्पर्धी नाही, आम्ही विजयाच्या मुंबईवर जाऊ. त्यांच्याकडे त्यांचे स्वप्ने त्यांना दिवसामध्ये बघायची वेळ असते, चांगली गोष्ट स्वप्ने बघायला पाहिजे. पण निवडणूक हे विकासाच्या मुद्द्यावर होत असते. तुमच्याकडे काय विजन नाही, तुम्ही काय विकास करू शकत नाही, तुमची सत्ता नाहीये, तुम्हाला काय विजन नाहीये तुमच्याकडे. तुम्ही मला सांगा विजन काय. आज माझ्यासारखे सामान्य अल्पसंख्याक कुटुंबाच्या माणसांना आज मी एकनाथ शिंदे साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अनेक निधी मी विकासाचा परभणी जिल्ह्यासाठी आले, अनेक कामं विकासाची 2700 घर पाथरीमध्ये रेगवायचे. आज साईबाबा जन्मभूमी स्थान आहे पाथरीचे 91 कोटी रुपये मिळाले. असं तिने एखादं काम सांगावं ना की बाबा तुम्ही एखादे माणसाला 10-5 लोकांना नेऊन तुम्ही शस्त्रक्रिया केली, विकासाला निधी आणला, काहीच करू शकत नाही. विकासाला मत म्हणजे डेव्हलपमेंटला मत. आज एकनाथ शिंदे साहेबांना जे पद्धतीत महाराष्ट्रात बघते 100% मतदान विकासालाच होणार आणि आम्हालाच होणार आणि भरभराट आशीर्वाद होतात. शेतकरी कुटुंबातला मुलाला जो अल्पसंख्याकांना या ठिकाणी न्याय शिंदे साहेबांनी दिला आहे आणि सईद हा लोकप्रिय आहे, आरोग्य दूत आहे, लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता आहे, शिवसेनेसाठी वाहून घेणारा कार्यकर्ता आहे आणि खास करून बाळासाहेबांचा, शिंदे साहेबांचा, डॉक्टर साहेबांचा अतिशय विश्वासू आणि जवळचा शिवसैनिक आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि खास करून स्थानिकाला संधी दिलेली आहे. त्यामुळं मी संपर्क प्रमुख म्हणून मी आनंदी आहे, तिथले शिवसैनिक मतदार सुद्धा आनंदात आहे.